गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय राज्य सरकारने मागील 9 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ठेवले असून अद्यापही या प्रकरणावर निर्णय घेतला नाही। त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित ठरले। आता हा विषय नागरिकांनी एल्गार पुकारत सरळ देशात होऊ घातलेला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने नगर परिषद स्थापनेचा न्यायप्रविष्ट प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे यासाठी अनेक प्रयत्न केले। आंदोलने मोर्चे काढून राज्य सरकारने न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढले नाही। लोकप्रतिनिधींनीही यात अनेकदा थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून संघर्ष समितीने घेतलेली भूमिका सार्थक करण्यासाठी प्रयत्न केले। याबाबत पत्रकार परिषद व निवेदन देत नागरिकांनी फलक घेऊन घोषणा देत लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। सदरबाबत तहसील कार्यालयावर घोषणा देत निवेदन देण्यात आले। यावेळी नगर परिषद संघर्ष समितीचे यशवंत मानकर, रवी क्षीरसागर, उत्तम नंदेश्वर, सुमचांद अग्रवाल, अजय खेतान, मोरेश्वर पटले, गजानन भांडारकर, कविता रहांगडाले, संतोष रिखंडे, राजेश शिवनकर, देवेंद्र बहेकर, राजू गोनरकर, मोहन वानखेडे, सुनील क्षीरसागर, सुनंदा एराणे, मुन्ना गवली, पिंकेश शेंडे, जनक बाहेकर, जयप्रकाश शिवनकर व नागरिक यावेळी उपस्थित होते। निकाल लागण्यासाठी आम्ही नगर परिषद संघर्ष समितीच्या मार्फत सर्वपक्षीय नागरिकांना पुढाऱ्यांना एकत्र येऊन आम्ही आवाहन केलं आहे। त्यांनी यामध्ये आम्हाला सहभाग दिला आहे आणि त्यांचंही आम्हाला समर्थन आहे की या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर पूर्णतः बहिष्कार राहणार। आज नगर परिषद आमगाव संदर्भात प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे। राज्य सरकारने 2017ला नगर परिषदेची स्थापना केली आणि तो प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये तो न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी अद्यापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही। यासाठी नगर परिषद संघर्ष समितीने अनेक वर्षापासून संघर्ष केला, अनेक आंदोलन केले, ठिय्या आंदोलन केले, उपोषण केले, परंतु राज्य शासनाने अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरण हा राज्य शासनाच्या वतीने आजही न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे 8 गावातील 30,000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत। शोकांतिका हे आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना भरपूर आहेत, पण त्या योजनेचा लाभ एकही नागरिकांना मिळत नाही। ते घरकुलचा प्रश्न असो, शौचालयाचा प्रश्न असो किंवा विविध योजनांचा प्रश्न असो, आजपर्यंत राज्य शासनाच्या 10 वर्ष न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आमगावातील समाविष्ट 8 गावे हे योजनांपासून वंचित आहेत। याने योजना भरपूर आहेत, पण योजनांचा लाभ आणि लाभार्थी हे शून्य आहेत। राज्य शासनाने याकडे कोणती दखल घेतली नाही। अनेक निवेदने लोकप्रतिनिधींनी संघर्ष समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे अनेकदा दिले, परंतु त्या निवेदनांना राज्य शासनाने केराच्या टोपलीमध्ये टाकून ठेवलं आहे। त्यामुळे संघर्ष समितीने आता हा निर्णय घेतला आहे की अंतिम निर्णय घ्यायचा आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये व तदनंतर जे काही निवडणुका राहतील त्यांवर आम्ही सामूहिक बहिष्कार घालणार आहोत। 8 गावातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत राज्य शासन न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली लावत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे कोणतेही निवडणुका येतील त्या सर्व निवडणुकांवर आम्ही सामूहिकरित्या बहिष्कार घालण्याचा हा निर्णय घेतला आहे नागरिकांनी।
आणि राज्य शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालावा, जेणेकरून न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली काढता यावं आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.